सर, माझं नाव कल्पेश नंदकिशोर जाधव आहे. मी वायडी चतुर्वेदी सर यांच्या मार्गदर्शनाखाली उपकरण बनवले आहे. मी बनवलेल्या उपकरणाचे नाव आहे उपयोग गुरुत्वाकर्षण व स्नायू बलाचा. सर, दिवसेंदिवस विजेची गरज वाढत चालली आहे. ते विजेच्या गरजेसाठी आपल्याकडे खूप सारे साधन आहेत जे वीज निर्माण करतात, जसे सोलार पॉवर प्लांट, न्यूक्लिअर पॉवर प्लांट, थर्मल पॉवर प्लांट आणि विंड एनर्जी पॉवर प्लांट असतात. पण मी जे नावं घेतली त्यांची काही ना काही दुष्परिणाम आहेत. आपण दुष्परिणाम म्हणू शकतो, डिसएडव्हान्टेज. कसे तर सोलार पॉवर प्लांट रात्री काम करू शकत नाही. युरेनियम आणि थोरियमसाठी महाग असे आपल्याला अवजड धातू न्यूक्लिअर पॉवर प्लांटसाठी युरेनियम आणि थोरियमसारखे जड एलिमेंट्स लागतात आणि युरेनियम तर भारतामध्ये भेटत नाही, फक्त थोरियम आहे. आणि विंड एनर्जी पॉवर प्लांट वादळतं म्हणजे वारा सर्व काळ तर काही चालत नाही. तर हा एक त्याचा अपवाद झाला. पण मी जे उपकरण बनवले आहे त्याच्यात असा कोणताही अपवाद नाही. त्याच्यात मी फक्त ग्रॅव्हिटेशनल एनर्जीचा वापर करतोय आणि वीज निर्माण करतोय. इकडं आपण एक डायनॅमिक मोटर लावलेली. ही डायनॅमिक मोटर रोटेट झाल्यावर एनर्जी डीसी एनर्जी तयार करते, करंट प्रोड्यूस करते. तर आपण आता आपल्याला प्रश्न निर्माण झाल्याशी की आपण हे फिरवायचं कसं, त्याच्यावर म्हणजे पर्याय शोधला की जर आपण इकडे एक चेन लावली, त्या चेनवर जर एका साईडला वेट लावलं तर एका साईडला वेट जास्त असल्यामुळे त्याच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट करेल आणि तो वेट खाली जाईल. पण तो वेट खाली गेल्यावर तो वर कसं काय आला, त्याच्यातून आपल्याला एनर्जीची गरज असेल. तर सर्वप्रथम मी दाखवून देतो सर की ह्याला किती एनर्जीची गरज आहे. आपण बघू शकता सर की हा 100 वर्ष आपण बघू शकतो सर की हे जवळपास तर हे 100 व्होल्ट डीसी करंटचा आउटपुट काढते. पण आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण डीसी करंटचं काही वापरत नाही. तर आपण इकडे डीसी टू एसी कन्व्हर्टर लावलेला आहे, जो डीसी करंटचं कन्व्हर्जन एसी करंटमध्ये करतो. आता मी तुम्हाला आधी दाखवलं की त्याच्यात 100 डीसी करंट प्रोड्यूस होतो. तर 100 डीसी करंट प्रोड्यूस होताना आपण काय करू शकतो सर की आपण इकडे कप्स दाखवलेले. हे कप्स एका बाजूला 4 कप्स आहेत. ह्या कपची रचना अशी आहे सर की आपण जेव्हा इकडून पाणी जाईल तेव्हा हे जड झाल्यामुळे खाली जाते. खाली गेल्यावर ज्या असं हे रोटेट होईल तेव्हा खाली गेल्यावर या कप्समधलं पाणी खाली पडून जाईल. त्या कप्समधलं पाणी खाली पडून जाईल आणि त्या दुसऱ्या साईडच्या कप्सचं पाणी भरून जाईल. तर आपण आता आपल्याला प्रश्न निर्माण झाला की आपण त्याचं पाणी भरायचं कसं. तर हे 100 व्होल्टचा आउटपुट दाखवलं सर मी. तर आपल्याकडे 12 व्होल्टची फवारा मारण्याची मोटर आहे. ती 12 व्होल्टची फवारा मारण्याची मोटर जर आपण लावली तर त्याच्यावर आपण वरून पाणी सोडू शकतो आणि आपण हे रिपीट प्रोसेस करू शकतो. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल एनर्जी आणि 12 व्होल्टचा यूज करून आपण 100 व्होल्टची एनर्जी काढू शकतो. 100 व्होल्टपैकी 12 व्होल्ट आपण मोटरला देतो, त्याच्यामुळे 88 व्होल्टची आपण एनर्जी वापरू शकतो. हे झालं गुरुत्वाकर्षण बलाचं उपयोग. आता आपल्याकडे स्नायू बलाचं उपयोग म्हणजे आपण पाहू शकतो सर काही लोक सकाळी सायकल फिरवायला जातात, त्यांचं फिटनेस चांगली राहण्यासाठी म्हणून. तर आपण इकडे सायकलच्या पायरी सायकल फिरून आपण आपलं व्यायाम करू शकतो, स्वास्थ्य पण चांगलं ठेवू शकतो आणि एनर्जी